पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर, चरेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती चरेगाव ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली। यावेळी जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी चरेगावचे सरपंच देवदत्त माने यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले। सरपंच देवदत्त माने हे कोणत्याही जाती पातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र घेऊन थोर महापुरुषांच्या जयंती ग्रामपंचायत स्तरावर साजऱ्या करतात। गावातील सर्व समाजघटकांना समान न्याय देत विविध विकासकामे राबवून त्यांनी चरेगावचे नाव पंचक्रोशीत उज्ज्वल केले असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले। कार्यक्रमास जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, कराडचे माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ताजीराव खिल्लारे, विश्वनाथ कदम, माजी सदस्य रमेश अवघडे, हनुमंत लांडगे, गणेश तुपे, बाळासाहेब माने, सागर पवार, ग्रामविकास अधिकारी अता तसेच टीपीओ स्वामी साहेब, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भोळाईनगर चरेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। मी बापूसाहेब लांडगे, जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष। आज ग्रामपंचायत चरेगाव चे सरपंच देवदत्त माने यांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपल्या उपस्थितीत साजरी करायची आहे। म्हणून आज आम्ही चरेगावच्या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे। यासाठी आम्ही ग्रामपंचायत चरेगावचे सरपंच देवदत्त माने आणि त्यांची सर्व सदस्य टीम आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो। का तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी एवढा अण्णाभाऊंचे जयंती साजरी करण्याकरिता मान सन्मान दिला, याबद्दल मी ग्रामपंचायत चरेगावचे पण पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो। आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही या गावामध्ये सर्व सुविधा, सर्व धर्माला जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना सुविधा आम्ही देत असतो या। आणि इथून पुढे देखील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असतो। आणि यापुढे देखील अण्णाभाऊ साठे जयंती असो, बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आम्ही ग्रामपंचायतीमध्ये साजरी करीत असतो आणि इथून पुढे देखील करणार असे त्यांनी आम्हाला शब्द पण दिलेला आहे। म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा या ग्रामपंचायत चरेगावचे सरपंच देवदत्त माने, त्यांचे सर्व टीम आणि सदस्य बॉडी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो। आज चरेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही आमचे जनहिताय चे अध्यक्ष आणि संस्थापक श्री बापू मामा लांडगे यांना आम्ही आमंत्रित केलं होतं। तसेच कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक थोरवडे साहेब यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं आणि ते आले। याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे ग्रामपंचायतीचे खूप खूप आभार मानतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं कार्य फार मोठं आहे। श्रमिकांसाठी आणि कष्टकरी जनतेसाठी त्यांनी फार मोठा असा संघर्ष त्या ठिकाणी केला आणि त्या सर्व लोकांना न्याय मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावं, त्यांचं समाज सुधार व्हावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रयत्न केले। साहित्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी अनेक प्रकारचे साहित्य त्या ठिकाणी रचले। फकीरा ही त्यांची जी कादंबरी आहे तिला फार मोठे पुरस्कार हे शासनाच्या तर्फे मिळाले। तसेच ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं कार्य फार मोठं होतं। त्यांनी सुद्धा ग्रामपंचायत कशी चालवली पाहिजे याच्यावर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांचं पुस्तक आम्हाला सर्व ग्रामपंचायतीचे नवीन सरपंच आहेत त्यांना खरंच ते मार्गदर्शनपर आहे। त्यामुळं आज जी जयंती आम्ही साजरी करतोय त्या माध्यमातून आम्हाला एक नवीन ऊर्जा या माध्यमातून मिळत्या। या ठिकाणी आम्ही जे प्रमुख पाहुणे बोलवले ते या ठिकाणी आलेत, त्यांचे पण मी खूप आभार मानतो। या ठिकाणी ग्रामस्थ, आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वजण उपस्थित राहिले, याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी थांबतो।